नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत आता तुम्हाला असाइनमेंट जे आहेत ते ऑनलाईनरित्या सबमिट करायचे आहेत आणि याचं टॅब देखील नुकताच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर ऑनलाईन असाइनमेंट करण्यापूर्वी तर लक्षात घ्या तुमचे असाइनमेंट कसे डाउनलोड करायचे, तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर येथे परिपत्रक देखील आलेलं आहे। तर लक्षात घ्या जी परीक्षा आहे, प्रथम सत्र परीक्षा, हिवाळी परीक्षा येथे जानेवारी महिन्यामध्ये 7 जानेवारीमध्ये म्हणजेच या 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन गृहपाठ डाउनलोड करायचे आहेत। प्रत्येकासाठी हे गृहपाठ वेगवेगळे आहेत। तर गृहपाठ डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम या लिंकवरती यायचं आहे। लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। येथे आल्यानंतर स्टुडंट लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। स्टुडंट लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर PRN नंबर आणि पासवर्ड, त्यानंतर फॉरगॉट पासवर्ड आणि रजिस्टर अशा प्रकारचे आयकॉन पाहायला मिळतील। तर येथे रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम तुमचा जो PRN नंबर आहे तो न चुकता टाईप करून व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे व्हेरीफाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर खाली पाहू शकता की तुमच्याकडे लक्षात घ्या की ABCD ID किंवा अपार ID यापैकी एक ऑप्शन निवडण्यासाठीचा तुम्हाला फॉर्म पाहायला मिळेल। तर येथे येस म्हणायचं आहे आणि खाली ABCD ID किंवा अपार ID न चुकता टाईप करून खाली मोबाईल OTP व्हेरिफिकेशन आहे किंवा ईमेल OTP व्हेरिफिकेशन आहे, दोघांपैकी एक ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे। मोबाईल निवडलात तर मोबाईलवर OTP पाठवला जाईल, ईमेल ID घेतलात तर ईमेलवरती तुम्हाला OTP पाठवला जाणार आहे। तर अशा प्रकारे मोबाईल नंबर टाईप करून सेंड OTP या टॅबवर क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईलमध्ये आलेला OTP न चुकता टाईप करून तुम्हाला सबमिट करायचा आहे। तर अशा प्रकारे यानंतर तुम्हाला पाहू शकता की ID आणि पासवर्ड टाईप करण्यासाठीचं पेज तुम्हाला पाहायला मिळेल। तर लक्षात घ्या करंट पासवर्ड म्हणजे तुम्हाला यापूर्वीचा पासवर्ड तुम्हाला टाईप करायचा आहे। तर तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड पाहू शकता की खाली माहिती देण्यात आली आहे। डेट ऑफ बर्थ यामध्ये दिवस, महिना आणि वर्ष अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे। यानंतर नवीन पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड येथे तुम्ही पासवर्ड नवीन सेट करू शकता। तर येथे कॅपिटल लेटर, त्यांचं स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर यांचा तुम्हाला वापर करायचा आहे। तर यानंतर पाहू शकता की खाली संपूर्ण माहिती टाईप करून सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर पुन्हा तुम्हाला स्टुडंट लॉग इनचं पेज ओपन होईल। तुमचा PRN नंबर आणि पासवर्ड न चुकता तुम्हाला इथे टाईप करायचा आहे। नवीन पासवर्ड टाईप करायचा आहे आणि त्याचा साइन इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती आल्याची पाहायला मिळेल, तुमचं एज्युकेशन इयर पाहायला मिळेल। तर यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर पुन्हा तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल आणि त्यानंतर येथे तुम्हाला तुमचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यासाठीचा टॅब येथे पाहायला मिळेल। सर्वप्रथम तुम्हाला तुमचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे आहेत। तर डाउनलोड क्वेश्चन पेपर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जी क्वेश्चन पेपरची PDF आहे ती तुमच्या PC मध्ये, मोबाईलमध्ये डाउनलोड होईल। तर डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ही चेक करू शकता। तर अशा प्रकारे हे क्वेश्चन पेपर आहेत। तर हे क्वेश्चन पेपर तुम्हाला संपूर्ण पाहून घ्यायचे आहेत आणि याचबरोबर तुम्हाला हे क्वेश्चनचे आन्सर शीट लिहिण्यासाठी त्या देखील डाउनलोड करायचे आहेत। आणि डाउनलोड करण्यासाठी येथे पाहू शकता की प्रत्येक वर्षानुसार संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आणि येथे सध्या तरी डाउनलोड होत आहेत। तर डाउनलोड या टॅबवर क्लिक करून तुम्हाला ही आन्सर शीट डाउनलोड करायची आहे। तर लक्षात घ्या आन्सर शीट देखील फॉर्मॅटमध्ये आहे। तुमचे आन्सर शीट सेपरेट असणार आहे, इतर विद्यार्थ्याची आन्सर शीट तुम्हाला वापरता येणार नाही। तर अशा प्रकारे आन्सर शीट पाहून घ्यायची आहे। यामध्ये संपूर्ण तुमची डिटेल असेल आणि येथे प्रश्नांची उत्तरं क्वेश्चन नंबरनुसार येथे पाहू शकता की पेज ऑफ म्हणजे पेज किती वापरणार आणि किती जर एक्स्ट्रा लागले तर तुम्हाला येथे संपूर्ण माहिती लिहायची आहे। जर तुम्हाला एक्स्ट्रा पेजेस लागत असतील तर या सप्लिमेंटची सेकंड नंबरला जे पेज आहे ते तुम्हाला प्रिंट काढायचं आहे आणि एकापेक्षा अधिक पेज तुम्ही अटॅच करू शकता। संपूर्ण गृहपाठ लिहून झाल्यानंतर खाली तुम्हाला येथे स्टुडंट सिग्नेचर ही संपूर्ण तुम्हाला करायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन पेपर पहिले डाउनलोड करायचे आहेत आणि त्यानंतर क्वेश्चन पेपर बरोबर तुम्हाला उत्तरपत्रिका देखील डाउनलोड करायचे आहेत। तसेच संपूर्ण इन्स्ट्रक्शन वाचायचे आहेत। तर अशा प्रकारे क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट लिहिण्यासाठीची तुम्हाला डाउनलोड करता येतील। तर अशा प्रकारे डाउनलोड करून झाल्यानंतर संपूर्ण असाइनमेंट तयार करायचे आहेत। तसंच असाइनमेंट सबमिट कसे करायचे तर याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा।